नमस्कार, आप देख रहे हैं न्यूज 24/7 इंडिया। मैं हूं आपके साथ सपना मदेशिया। चलिए शुरुआत करते हैं आज की कुछ खास खबरों से। महाराष्ट्र राज्य जिला गढ़चिरौली ग्राम पंचायत मारकंडा कंसोबा के कामचोर सरपंच सचिव द्वारा जिलाधिकारी के निर्देश की अनदेखी। सरपंच सचिव द्वारा लोगों को गुमराह कर लोगों के हक का हनन हो रहा है। खराब रास्ते, पानी की सुविधा, आंगनबाड़ी, बच्चों को पोषण आहार ठीक से न मिलना, रास्ते पर गंदगी, तेंदुपत्ता कम दाम में संकलन, बावजूद कामचोर सरपंच सचिव की मनमानी से टैक्स में जबरन वसूले गए। लेकिन गांव के लोगों को विकास कार्य से वंचित रखा जा रहा है। कुछ असामाजिक लोगों के दबाव में रहते आमजन में डर का माहौल है। सरकारी योजनाओं का पैसा भी नहीं मिल रहा है। विकास कार्यों के नाम पर लूट हो रही है। इस विषय में जल्द से जल्द अधिकारी के दिशा निर्देश, दंडात्मक कार्रवाई की मांग लोगों द्वारा की जा रही है। महेश पांडुरंग, शेंडे की रिपोर्ट। तुमचं नाव काय? दशरथ रामचंद्र हुलके, अच्छा, तुमचं गाव? मारकंडा कंसोबा। अच्छा, तर ग्रामपंचायतची जी काही समस्या आहे त्या समस्या म्हणजे कोणते कोणते चालू आहे सध्या? नेमकं मला एक सांगा, घरकुलचं लोकांना भेटले का नाही भेटले? काय घरकुलीचे काही लोकांचे पैसे नाही भेटले, एक तर संडासचे पैसे नाही भेटले। अच्छा. 2024 पासून संडासचे पैसे नाही भेटले। बरं, सरपंच सचिवला बोलले? सरपंचाला विचारून आपला बाबूला विचारून तर बाबू सांगायला पाहिजे पैसा भेटणार म्हणणार। अच्छा, त्याच्यानंतर हे कंट्रोलची काही समस्या आहे का? कंट्रोलचे गहू आले म्हणते, तांदूळ नाही आले म्हणते। बरं, कधीपासून चालू आहे असं? असं 1 वर्ष झाला। अच्छा, म्हणजे जो गरीब लोकांची इथे कुठेतरी नाही का दिशाभूल होत आहे। त्यानंतर मला एक सांगा, हे रोजगार हमीच्या पैशाबद्दल काय ते असं नाही? रोजगार हमीचे पैसे याच्या नावानं टाकतील, त्याच्या नावानं टाकतील पैसा, ते पैसा खातील काय पण माहिती नाही करत लोकांना। अच्छा, गरीब लोक काय बोलू शकत नाही, रोजीरोटी करणारे ठीक आहे। त्याच्यानंतर गावाचे जे रस्ते बिस्ते आहेत त्याच्या काही प्रॉब्लेम समस्या? कचरा, रोडच्या साईडला कचरा आहे, एकदम नालीवर कचरा आहे, एक तर आपला उडीच्या प्लेट आपल्या ज्या पाणी चालते नळाचा हां हां ज्यावर हां, पाण्याच्या टाकीचं काय समस्या आहे? टाकीचं अजून एक महिना झाला, अजून पाणी नाही भेटायला। अच्छा, तेही प्रॉब्लेम असं आहे का? तर अजून मग पाणी टाकी साफ वगैरे नाही केलं का ते? नाही केली। अच्छा अच्छा, अजून दुसऱ्या कोणत्या समस्या आहे? अंगणवाडीच्या मुलांचा काय समस्या आहे? अंगणवाडीचे लहान मुलं जाते शाळेमध्ये, आता त्यांचं खाण्याचं काही असं फरक मला वाटत आहे। अच्छा, म्हणजे जे काही त्यांना पोषण आहार भेटायला पाहिजे? गव्हर्नमेंट देते, गव्हर्नमेंटचं भेटते का नाही भेटत? बरं, काही असे लोक आहेत का ते आपल्या घरी ठेवतात म्हणजे अंगणवाडीचं सामान? घरी ठेवत असतात घरी। बरं, हे शासनाचं सामान घरी ठेवण्याचा अधिकार आहे का त्यांना? नाही तर याबद्दल चौकशी तहसीलदार मार्फत झाली का नाही झाली? नाही झाली। अच्छा, BDO साहेब किंवा BDO अधिकारी आहे मॅडम सर आपले, येऊन भेट दिले का त्यांनी? नाही, म्हणजे अजून कधी आलेच नाही का, भेटच नाही आले का? नाही। अच्छा अच्छा, हे बहुत नाही का दुर्दैवाची बाब आहे। याच्या अगोदर एकदा कलेक्टर सर आले होते बँकेच्या उद्घाटनाला, बरोबर आहे? जेव्हा कलेक्टर सर येऊ शकते बँकेच्या उद्घाटनाला, तर हे जे अधिकारी आहे, संवर्ग अधिकारी जे BDO मॅडम सर, त्यांनी येऊन भेट द्यायला पाहिजे। भेट द्यायला पाहिजे। तर म्हणजे हे समस्या आहे ग्रामपंचायतच्या खूप आहे ना, म्हणजे भ्रष्टाचार वाढला म्हणायचं तुमचं। बाकी अजून तुमचं काय मत आहे? एक तर संडासचे पैसे सुद्धा लोकांचे पैसा नाही भेटत आहे। हां 2024 ते 2025 संपत आहे, अच्छा. तरी पैसा नाही भेटत आहे। हां हां हां, गरीब लोक काय करणार? बरोबर आहे। जिथं रोडची आवश्यकता आहे तिथं रोड नाही। एक तर रोडची कंडिशन एवढी खराब आहे, तर रोडला माती टाकत नाही, मुरुम सुद्धा टाकत नाहीत, हां, तर रोड सुद्धा दुरुस्त करत नाही। बरोबर. साईडला कचरा राहायचा, ते कचरा सुद्धा कापत नाही। अच्छा, सरपंचाच्या घरासमोरची समस्या अजून काय? सरपंच घरासमोर एकदम रोडला गड्डे आहेत, अच्छा पण त्या गड्डे सुद्धा बुजवत नाही। अच्छा, मग ग्रामसेवक जे आहे ते म्हणजे जे आपला सरकारी निधी चालला कुठं मग नेमकं? तेच तर माहिती नाही, सरकार निधी चालली कुठं हेच पता लागत नाही। अच्छा, मग गाव लोक काही बोलत नाही का? म्हणजे गाव आता त्या अधिकार त्याच्याकडे जास्त असल्यामुळे गावचे लोक बोलते, पण त्या लोकांवर लक्ष देत नाही। अच्छा, ग्रामसभा वगैरे होते की नाही होत? होते आता झाले ग्रामसेवा, ज्यावर लोकच जात नाहीत, समस्या ज्या लोकांच्या राहते ते समस्या सोडत नाहीत। मग ग्रामसभेमध्ये जाऊन काही समस्या सोडवत बरोबर आहे, बरोबर आहे. त्यामुळे लोक जात नाही। ठीक आहे ठीक आहे, आपण जे बोलत आहे एक जागरूक नागरिक म्हणून ते खूप नाही का बरोबर आहे तुमचं, परंतु तुम्हाला कोणी म्हणजे असं काही त्रास तर नव्हता नाही? म्हणजे नाही, तुम्ही नाही. बोलल्यानंतर आपण एक न्यूज टाकली किंवा लोकांकडून काही तुम्हाला त्रास वगैरे होत आहे का? नाही, त्रास वगैरे होत असत त्याला मग आष्टी पोलीस स्टेशन आहे, और गडचिरोली जाऊन SP ऑफिस। हां, बस बस बस, ठीक आहे। कारण कसं आहे, कोणतरी चांगला काम करताना अडथळे निर्माण करणारे खूप आहेत। हालाकी जिथं आवश्यक आहे, जी समस्या आहे लोकांची ते मार्गी न लावता लोक त्रास देण्यासाठी किंवा त्या खूप शरमेची बाब आहे आणि याबद्दल सर्वांनी विचार करायला पाहिजे। ठीक आहे.